बातमीकडे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्करवाडीच्या दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा आज मार्करवाडीत जाणार आहेत। मार्करवाडीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे, त्यामुळे या सभेमध्ये ते नेमकं काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय ईव्हीएम हटाव देश बचाव अशा प्रकारचे बॅनर्स मार्करवाडीमध्ये लागलेले असताना दुसरीकडे आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत त्या ठिकाणी सभा घेत आहेत, त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या या उपस्थित केलेल्या मुद्द्यांना ते कशा प्रकारे उत्तर देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मोठा बंदोबस्त आज त्या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। एकाच दिवशी पटोले, पडळकर आणि खोत हे मार्करवाडीत येणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। की मार्करवाडीला जे घडलंय ते कदाचित राज्यातले अनेक गावं आता पुढे येत असताना दिसत आहेत आम्हाला, आणि उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत। ते असं नाही की कुणी त्याच्या राजकारण म्हणून कुणी करतंय असं मला दिसत नाही, पण अनेक गावं म्हणतायत की आम्हाला सुद्धा मतदान आम्हाला घ्यायचंय असं म्हणतायत। ही परिस्थिती आम्ही कानावर घातली। याचिका दाखल केली जाणार या बाबतीतला अजून निर्णय आम्ही वकिलांबरोबर चर्चा करतायत, त्यातून निर्णय होईल। माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ लाखाचा फरक पडत असेल तर मात्र माझं मत आहे की मी माझा राजीनामा निवडणूक आयोगाकडे देत आहे, आणि माझ्या मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ती तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी मागणी आहे। परंतु निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांना आम्ही विनंती करणार आहे की हे संशयाचं जे वातावरण आहे ते एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन संशय दूर करायला काय हरकत आहे असं आमचं सर्वांचं मत आहे।